बेळगावच्या सौदंतीमध्ये काल अचानक ढगफुटी झाली आणि त्यामुळे हाहाकार माजला होता। यल्लमा देवी मंदिरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसलं होतं। सौदंती मंदिर आणि परिसरात पावसाचा हाहाकार दिसला। मंदिर परिसरात अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी घुसल्यानं अनेक भाविक काही काळासाठी अडकून पडले होते। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, जलप्रपात अक्षरशः इथे मंदिर परिसरात दिसतोय, काय अपडेट्स आहेत? काल दुपारी बेळगाव जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झालेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून यल्लमा देवी मंदिर परिसर जो आहे या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता। त्यामुळे यल्लमा देवी मंदिराचे जे दरवाजे आहेत यातून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी मंदिरात घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। या ठिकाणी जे वॉच टावर आहेत त्या ठिकाणी 2 महिला सुद्धा अडकून पडल्या होत्या। अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात मंदिरात पाणी घुसल्यामुळं अनेक जे देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक आहेत यांच्यात गोंधळ उडाला होता। काही काळ ते या परिसरात अडकून पडले होते, मात्र त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली। मात्र यल्लमा मंदिर आणि परिसर आणि त्या परिसरातल्या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। रणजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर बेळगावातल्या यल्लमा मंदिरात हे पाणी पावसाचं घुसलं होतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।